11 वर्सोली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की त्वरित आपण आता क्षेत्ररक्षणाला मैदानामध्ये उतरायचं आहे। सामन्याला आपण सुरुवात करणार। नाणेफेकीचा कौल जिंकला, त्या बाजूला एक विनर अशा पद्धतीने सामना असेल। त्यानंतर पहिल्या सामन्यातील लूजर विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील लूजर अशा पद्धतीचा सामना याच्यानंतर पुढे होणार आहे। एक गॉगल सापडलेला आहे, ज्याचा कोणाचा हरवला असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचं आहे। सुरेश काका 11 वर्सोली संघ नाणेफेकीचा कौल जिंकला। शिरुविकच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला रुद्र वॉरियर साक्षी हा संघ मैदानामध्ये आहे। श्री मंदार वर्तक आणि पंकज नाखवा यांनी पुरस्कृत केलेल्या रुद्र वॉरियर साक्षी संघामध्ये तुफानी फलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्या वेळेला अक्षय मोन्याने त्याच्या तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग सुद्धा केली। त्याच्या दुसऱ्या बाजूला अनुभवाची खऱ्या अर्थानं शिदोरी घेऊन मैदानामध्ये उतरलेला सूरज पाटील सुद्धा बहरला आणि त्याच्यामुळे शिरुविक विरुद्ध हे दोन्ही फलंदाज अशा पद्धतीने एक वेगळं बॅटल मैदानात पाहायला मिळेल। ते इंटरेस्टिंग असेल, त्याच्यावरती आपण बरीच सारी चर्चा करणार आहोत। मी आमचे मित्र अनुप पाटील यांना विनंती करेन की आपण लाईटची सुद्धा तयारी बघून घ्यायची आहे, कारण दोन्ही कर्णधारांनी संमती दर्शवलेली आहे की आम्ही सामना खेळायला तयार आहोत। त्या निमित्तानं आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत। तिन्ही पंचांचं सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण पंचांची कामगिरी अतिशय महत्त्वाची असतं। एक थँकलेस जॉब असतो खऱ्या अर्थानं तर पाहिलं तर मैदानामध्ये, कारण खूप साऱ्या चर्चा पंचांच्या निर्णयावर होतात आणि अलीकडे जेव्हा टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि त्या टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपल्याला खूप सारं आपल्याला येतंय असं आपल्याला वाटत असतं। अशा वेळेला आपण निर्णय देऊन मोकळे होतो, पण तो निर्णय अर्थातच पंचांच्या दृष्टिकोनातून, कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि जे काही MCCने नियम बनवलेले आहेत त्या दृष्टिकोनातून योग्य असणं सुद्धा तितकीच महत्त्वाची आवश्यकता असतं। प्लेइंग कंडिशन्स वेगळे आहेत, लॉज वेगळे आहेत, या सगळ्याला अनुसरून अर्थातच निर्णय द्यावे लागतात आणि म्हणूनच आपण पाहतो की पंचांचा जॉब हा अतिशय डिफिकल्ट आहे। अशा वेळेला तिन्ही पंचांनी कालपासून जेव्हा आपली लीग स्पर्धा सुरू झाली तेव्हा उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। जयंत भाई आधार मनाला, चित्रलेखाताई प्रोत्साहनाला, हे 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 आहा, प्रभाकर भाऊंच्या त्या वारशाचा नव्या पिढीने सन्मान केला। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा, ही रायगडाची शान, शिका पक्षाचा मान। रुद्र वॉरियर्स अक्षी संघ आपला 12वा प्रतिनिधी त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा, याची आपण नोंद घ्या। पुढच्या 2 मिनिटांमध्ये जर नाही आलात तर आपल्याला मात्र मॅच सुरू होण्यापूर्वी जर आपला प्रतिनिधी आला नाही तर मात्र 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल, याची आपण घेऊया दखल। वळूया मैदानामध्ये, जिथे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता की पहिला विजय महत्त्वाचा होता की PNP चषकामधील आपला परफॉर्मन्स महत्त्वाचा असेल की अर्थातच आज या वेळेला मैदानामध्ये कामगिरी करत असताना परमेश्वराचा आशीर्वाद महत्त्वाचा असेल। या सगळ्या गोष्टी मैदानामध्ये असताना किशोर नाईक पहिला चेंडू घेऊन या षटकातील
सूरज पाटील यावेळेला चेंडू हवेत आणि सूरज पाटील बाद. पहिल्या चेंडूवर पहिला झटका. क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा, झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जर फलंदाज असा गोल्डन डक स्वरूपामध्ये आपल्याला विकेट मिळाली असेल तर किशोर नाईक या संपूर्ण सामन्यामध्ये मैदानात किती अर्थातच आग ओकणार आहे हे पूर्णपणे चित्र मैदानामध्ये तो दाखवतोय. याच गोलंदाजाला आपण अलिबाग प्रीमियर लीगमध्ये मेडनोर करताना पाहिला, याच गोलंदाजाने धावा रोखताना सुद्धा आपण पाहिला, याच गोलंदाजाने बेस्ट बॉलर हा किताब हस्तगत करताना आपण अनेक मैदानावरती पाहिला, याच गोलंदाजाने शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 3-2 धावा दिलेल्या नाही आहेत असं आपण पाहिलंय. आणि जेव्हा आज सूरज पाटीलच्या समोर गोलंदाजी तो मैदानात करत होता तेव्हा तो सुद्धा विकेटच्या शोधात होता. बघा क्रिकेट जी आहे ना 50-50 पोझिशनमध्ये आपण नेहमी बोलत असतो फलंदाजांबद्दल, त्याच्या कामगिरीबाबत, त्याने अतिशय भरीव कामगिरी केल्यानंतर फलंदाजाचं गुणगान करतो, कौतुक करतो. पण गोलंदाजी ही कष्टाची कला आहे आणि या कष्टाच्या कलेला खऱ्या अर्थानं दाद ज्याने दिले ना ती आज मला वाटतं किशोर नाईकच्या परफॉर्मन्सने आपण साऱ्यांनी पाहिली. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यावर कॉन्फिडन्स 200% वाढलाय. आणखीन एक चेंडू या वेळेला पाहतोय, थोडासा ऑफ कटर चेंडू होता. बोटांची जादू ही फार महत्त्वाची असतं. क्रिकेटमध्ये व्हेरिएशनला किती महत्त्व आहे याच्याबाबत काही अर्थातच प्रश्न जेव्हा विचारले गेले ना त्यावेळेला अनेक गोलंदाजांनी उत्तरं दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही ग्लेन मॅग्राथला विचारा, ब्रेटलीला विचारा, अलीकडच्या काळात जसप्रीत बुमराला विचारा, तिकडे मोहम्मद सिराजला विचारा किंवा स्पिनिंग गोलंदाजाला सुद्धा, स्पिनर्सना सुद्धा तुम्ही विचारू शकता. इथे किशोर नाईक सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये तेच तर मैदानात करतोय. त्याला माहिती आहे एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय. स्पर्धेचं पारितोषिक आणि त्याच वेळेला दर्जा या दोन गोष्टींवरती बोलायचं झालं तर आज अशा वेळेला अक्षय मोन्या म्हणतोय मात्र मला फरक पडणार नाहीये. क्रिकेट इज अ कलरफुल अँड अक्षय इज वंडरफुल. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. बघा अक्षय हा एक असा फलंदाज आहे ना की गोलंदाजाच्या समोर कोणताही गोलंदाज असो, लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर ही कन्सेप्ट ठरलेली आहे. आणि त्या पद्धतीने अक्षय मोन्याला रोखणं मला वाटतं ना की किंबहुना क्रिकेटच्या मैदानावरती आताही आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर शफल झाला, स्वतःसाठी जागा बनवली आणि किंबहुना या टान्सने तो मैदानामध्ये जेव्हा समोरच्या गोलंदाजाच्या समोर एक वेगळं आव्हान निर्माण करतो. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर आता धावफलकावरती 9 धावा लागल्यात. किशोर उर्ध विकेट या वेळेला गेला होता. त्याला माहिती आहे की अक्षय ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय थोड्या अंशी त्याने पाहिलं की पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना एक डीप वायडेश मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, एक डीप कव्हरला शिरूने क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. अर्थात 2 क्षेत्ररक्षक कोणत्या बाजूला तैनात करावे हा एक फिल्डिंग स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. आणि आपण पाहतो ना स्लोअर वन काय फिरवला होता पण इतका छान पद्धतीने बोटांची जादू दाखवली होती की फ्लायटेड चेंडू होता. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये असे फ्लायटेड चेंडू फार कमी वेळेला पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याला पाहायला फार कमी वेळेला आपण असं पाहिलेलं आहे. म्हणजेच मेहमूद नावाचा एक गोलंदाज होता, आपल्याला माहिती असेल टेनिस क्रिकेटमध्ये मेहमूदने कशा पद्धतीने कामगिरी केलेली आहे. तो फ्लायटेड अशा पद्धतीने लेग स्पिन किंवा ऑफ स्पिन एकाच ॲक्शनमध्ये करायचा. आणि मला वाटतं आज किशोर नाईकने या पद्धतीच्या गोलंदाजीवर थोडंसं अभ्यास केलेला पाहायला मिळतोय, प्रयत्न केलेले पाहायला मिळतात आणि त्या प्रयत्नांच्या जोरावरती तो कामगिरी करतोय. आणि निर्धाव चेंडू टाकणं मी हे नेहमी म्हणतो की डॉट बॉल थिअरी मेकॅनिझम्स नेहमीच काम करते आणि आज मैदानावरती ते यशस्वी सुद्धा होतोय. आणखीन एक चेंडू याही वेळेला आपण पाहतोय की हा थोडा ऑफस्टमच्या बाहेर असल्या कारणाने पंचाने वाईट डिक्लेअर केलाय. पण अक्षयपासून आउट ऑफ द ऑफस्टम करण्याचा त्याचा एक जो इरादा आहे ना तो इरादा त्याने स्पष्ट केलाय. आकाश मला वाटतं ही गोष्ट फार महत्त्वाची असते की तुमच्या समोर कोणता फलंदाज उभा आहे. आता जेव्हा धावफलकावरती 10 धावा झालेल्या आहेत, पहिल्या षटकामध्ये तुम्ही गोलंदाजी करताय, पहिल्या चेंडूवरती तुम्हाला विकेट मिळालंय, तुम्ही विकेटच्या शोधात जाणार.
कारण इथे तुम्हाला माहिती आहे की जर समोर संघ जो आहे रुद्र वॉरियर संघ जो आहे अक्षय नागावचा, त्या संघाची बॅटिंग लाईनअप काय, सूरज पाटील बाद झाला, अक्षय मोने आहे, आपल्याला 1-2 फलंदाज बाद करायचे आहेत आणि जर 1-2 फलंदाज आपण बाद केले ना तर आपण सामन्यामध्ये नाही, मॅच पूर्णपणे स्पर्धेत टिकून राहू. आणि विनिंग अप्रोच हा महत्त्वाचा असतो. लक्षात घ्या, खेळाडू कुठल्या माइंडसेटने खेळतात ना, तो फार महत्त्वाचा भाग आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय, धावफलकावरती 10 धावा लागलेल्या आहेत. किशोर नाईकने उत्कृष्ट षटक टाकले, कारण त्यालाही माहिती आहे की आज गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण जे कसब कौशल्य दाखवतोय त्याच्यामध्ये विकेट टेकिंग बॉलिंग करणं फार महत्त्वाचं होतं. किंबहुना क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला डॉट बॉल थेरी मेकॅनिझम बाबत मी म्हणालो, पण आता जेव्हा आपल्याला विकेट मिळाले तर एखादा चेंडू असा जाईल की अक्षय मोनेला ओव्हरपेच टाकून बघूया, खेळला तर खेळला, वायडेश मिड विकेट ठेवला होता, एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. बघा, हा एक ट्रॅप असतो. 1971च्या वेळेला अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने लेग ट्रॅप नावाची एक थेरी आणली आणि त्यावेळेला एकनाथजी सोलकर यांना बॅकवर्ड शॉर्ट लेगला उभं केलं. त्यावेळेला कोणी तिथं उभं करत नव्हतं. महेंद्रसिंग धोनीने, आपल्याला माहिती असेल, लेग स्लिपला काही खेळाडू तैनात केले गेले होते. इवन दो महेंद्रसिंग धोनीनेच एक ट्रॅप आणला, आर अश्विनला पहिल्या षटकासाठी गोलंदाजीला बोलवलं, ज्या वेळेला व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द टेस्ट क्रिकेट हे सुद्धा त्याने पाहिलं. नवीन चेंडू कोणाला दिला जायचा पूर्वीच्या काळामध्ये, ती एक थेरी ठरलेली असायची की जलदगती गोलंदाज फास्टर वनला दिला जायचा. पण नाही ना, काहीतरी वेगळं करूया, हटके करूया, एक वेगळा विचार मांडूया. आणि या वेगळ्या विचारावरती जोगिंदर शर्माने भारतीय संघाला 2007चा विश्वचषक जिंकून देण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली. या स्ट्रॅटेजी तुम्हाला कराव्या लागतात, त्या टॅक्टिक्स तुम्हाला आणाव्या लागतात. क्रिकेट हे असं खेळलं जातं. क्रिकेट हे मैदानामध्ये तुमच्या प्रतिस्पर्धी संघाच्या थेरीना पूर्णपणे अपोजिट थेरीने मांडावं लागतं आणि त्या पद्धतीने तुम्ही विजय संपादन करू शकता. खेळाडूंना विनंती असेल, वेळ दौडू नका मित्रांनो, कारण लाईट्स आपण थोड्या वेळाने ऑन करूच, पण त्याच वेळेला खेळ सुद्धा महत्त्वाचा आहे. तुम्हालाही त्या बॅड लाईटचा इम्पॅक्ट होऊ नये ही विनंती असेल. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे, थोड्याच वेळात लाईट सुद्धा सुरू करतोय. शिरुविक गोलंदाजीला येतोय, बोलायला लागेल आपल्याला शिरुविक बाबत. जेव्हा समोर अनिश मात्रे यावेळेला काय फटका खेळला, या वाईडेश डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, षटकार. षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. बघा, फलंदाजी विध्वंसक, विनाशक आणि विस्फोटक कधी होते? जेव्हा तुम्ही पहिल्या चेंडूपासून अशा पद्धतीने आक्रमक बोलायला सुरुवात करा. रिव्हर्स खेळलाय पॉइंट मधून, क्षेत्ररक्षक ढूंढो रे साजना, म्हणजे चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. एक षटकार, एक चौकार, 2 चेंडूंवरती. या वेळेला जेव्हा 10 धावा आल्यात ना, फलंदाजाचा कॉन्फिडन्स मी म्हणतो 200% ने वाढलाय. शिरुविकच्या अगेन्स्टमध्ये या कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आणि आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. जयंत भाई आधार मनाला, चित्रलेखाताई प्रोत्साहनाला. हे 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 आहा, प्रभाकर भाऊंच्या त्या वारशाचा नव्या पिढीने सन्मान केला. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या, पण आक्रमकता कितीही सुंदर असली ना तरी त्याच्यामध्ये क्षणभंगुरतेला थोड्या अंशी किंबहुना त्याला तो शाप असतो असं नेहमी म्हटलं जातं. आणि हे माझं वाक्य नाही आहे, दी ग्रेट विवियन रिचर्ड सुद्धा हेच म्हणतात, किंवा दी ग्रेट सुनील गावस्कर सुद्धा हेच म्हणतात, दी ग्रेट सचिन तेंडुलकर सुद्धा हेच म्हणतो आणि दी ग्रेट विराट कोहली सुद्धा हेच म्हणतो. त्यामुळं मैदानामध्ये बघा, आपल्याकडे पुराणामध्ये 3 फार सुंदर शब्द आहेत की 3 अस्त्र होते. एक होता ब्रह्मास्त्र, दुसरं होतं नारायण अस्त्र आणि तिसरं होतं अग्निअस्त्र.
मला वाटतं गोलंदाजांकडे या तिन्ही अस्त्रांचा पुरेपूर वापर जेव्हा होता त्यावेळेला शिरूने पाहिलं, चल ब्रह्मास्त्र निकामी झालंय, नारायण अस्त्र निकामी झालंय, थोडे अंशी आता अग्निअस्त्र वापरून बघूया. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी किंवा माइंड गेम जे म्हणतो ना ते पाहायला मिळालं आणि बरोबर जिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता अशा ठिकाणी चेंडू गेला आणि फलंदाज बाद सुद्धा झाला. याला म्हणतात टॅक्टिकल गेम. पुन्हा एकदा कव्हरलाच खेळला जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळणार आहे. दिगंबर हामणे मैदानामध्ये येतोय. मंदार वर्तक सर यांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचा सामना आता सुरू झालेला आहे. विनर विनर या अर्थातच फॉर्मॅटमध्ये दोन्ही संघ मैदानात खेळतात. सुरेश काका 11 वर्सोली संघ मैदानामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला रुद्र वॉरियर्स आक्षी नागाव हा संघ मैदानामध्ये आहे. सुरेश काका 11 संघाचे संघमालक सुरेशजी घरत यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देऊया. दुसऱ्या बाजूला रुद्र वॉरियर्स आक्षी नागाव संघाचे संघमालक श्री मंदार वर्तक सर तसेच पंकज नाखवा यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि दुसऱ्या षटकाकडे वळूया. शिरूविक अगेन्स्ट अक्षय मोन्या हे बॅटल सुद्धा इंटरेस्टिंग असेल. बघा कधी कधी दिग्गज खेळाडूंमध्ये आपण पाहतो की यांच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली असतं, प्रोफेशनलिझम असतं. अक्षय मोन्याकडे तो एक क्लास आहे, टेम्परामेंट सुद्धा आहे, उत्कृष्ट पद्धतीने सामना फिरवण्याची ताकद आहे. आणि जेव्हा अक्षयच्या समोर शिरूविक हा कसलेला गोलंदाज आहे ना तेव्हा मला वाटतं ना यातून काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळून काढायचा होता, पण अनेक चांगल्या फलंदाजांना मी सुद्धा एका मैदानावरती स्तब्ध करून ठेवलेल्या अशा वेळेला दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. दरणे गुरुजी मला कळवतात धावफलकावरती 21 धावा लागल्यात. पहिल्या षटकात 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 1 धावेने भर पडली आणि 11 आल्यात. थोडासा प्रोग्रेस जरूर झालाय. शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा जिंकू मनाला. मला वाटतं ना 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर ते थोडंसं शाळेमध्ये असतं बघा आपल्याला की पहिल्या युनिट टेस्टला मला 20 पैकी 10 मार्क मिळाले होते, पुढच्या युनिट टेस्टला मला 20 पैकी 11 मिळाले. तो एक कॉन्फिडन्स असतो, यार 1 मार्क का होईना जास्त मिळाला आहे मला. प्रोग्रेसिव्ह रिझल्ट पाहायला मिळतोय, पण हा प्रोग्रेसिव्ह रिझल्ट प्रोग्रेसिव्ह राहावा ही अपेक्षा व्यक्त केली जाणार. एका बाजूला सूरज बाद होऊन परतलेला आहे, दुसऱ्या बाजूला ज्याने चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला गेला होता तो अनिश म्हात्रे सुद्धा बाद झाला. आणि त्याच्यानंतर आता दिगंबर हामणे आणि सोबत मोन्या या दोघांवरती ही जबाबदारी वाढलेली आहे. जबाबदारी जेव्हा वाढते ना, नेहमी आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये तुम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागते. कोणत्याही खेळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की संघ समतोल असावा, पण त्याहीपेक्षा जबाबदारीने खेळणारे खेळाडू तुमच्या संघामध्ये असले पाहिजे. आणि टेनिस क्रिकेटच्या बाबत नेहमी म्हटलं जातं की टेनिस क्रिकेट केवळ 1-2 खेळाडूंचं क्रिकेट नाही आहे, त्यात अनेक स्टार आहेत. फरक फक्त एवढाच आहे, कुछ लोगों की कहानी छिप जाती है, कुछ लोगों की कहानी छुप जाती है. आज मैदानात पाहायचं आहे की कोणाच्या कहाणीमध्ये जोर आहे. दिगंबर हामणेला यावेळेला टांगवलाय, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. आजच्या दिवसातील एक इथे मात्र आणखीन एक पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय मोन्या बचावलाय. 2 खेळाडू एकाच वेळेला बचावलेले आपण पाहतोय. दैव बलवत्तर ज्याला म्हणतात ना, ती क्षण मैदानामध्ये आपण पाहिले की फटका खेळला, त्याने ऑफस्टमच्या बाहेर थोडा शपल होऊन खेळून असेल वाटलं होतं, पण दिगंबर हामणेने जाग्यावरून तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला अक्षय मोन्या सुद्धा बचावला. दिगंबर अशा वेळेला अशा फटक्यांसाठी फारसा ओळखला जात नाही, परंतु फुटवर्क म्हणजे मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटवर्क या दोन्ही गोष्टींना तेवढंच महत्त्व असतं. इथे जवळजवळ डीप वायडेश मिड विकेटवरून जो सर्वाधिक लांब एरिया आहे या मैदानाचा, काल सुद्धा आपण या गोष्टींची चर्चा केली होती की सीमारेषा थोडी दूरवर आहे, ताकद जास्त लावावी लागते खेळाडूंना आणि त्या ताकदीने तुम्हाला मैदानात खेळ करावा लागतो. आणखीन एक चेंडू हवेत, प्रारंभ मात्र सोडणार नाहीये फलंदाज बाद. नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. किशोर नाईक गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. बघा ॲग्रेसिव्ह गोलंदाज आहे, फास्ट बॉलर शुड ऑलवेज बी ॲग्रेसिव्ह असं मी नेहमी म्हणतो मैदानामध्ये. आणि यू नीड टू हॅव ॲग्रेशन्स. माईक टायसन्सला मैदानामध्ये ज्यांनी पाहिला ना
त्यांना माहिती असेल की माईक टायसन नेहमी म्हणायचे की मी लहानपणापासून गरिबी खूप पाहिलेली आहे आणि अशा गरिबीच्या विरुद्ध मला कुठेतरी संघर्ष करायचा आहे, मला गरिबीमध्ये जीवन जगायचं नाही आहे, मला आयुष्यामध्ये थोड्या अंशी आर्थिक समृद्धी गाठायची आहे. आणि ती आर्थिक समृद्धी गाठत असताना माईक टायसनने ठरवलं होतं की मी जन्माला जरूर गरीब आलो असेल, परंतु मृत्यू ज्या वेळेला येईल तेव्हा मात्र मी गरीब घरामध्ये नसेन. हेच माईक टायसनने मैदानात दाखवलं. यू नीड टू हॅव ॲग्रेशनमध्ये दुसरं उदाहरण मिल्खा सिंगचं सुद्धा आहे मित्रांनो. आज आपण पाहिलं होतं भारत पाकिस्तानचं ज्या पद्धतीने 1947 नंतर फाळणी झाली, मिल्खा सिंग यांच्यावरती आलेले ते प्रसंग होते आणि त्या बॉर्डर टेन्शनच्या मध्ये मिल्खा सिंग यांनी दाखवलेलं ते उत्तुंग कार्य होतं. विवियन रिचर्ड्स नेहमी म्हणायचा की या गोऱ्या लोकांनी आमच्या विरुद्ध अत्याचार केले म्हणून मी इंग्लंड विरुद्ध जास्त तीव्रतेने खेळतो, त्या ताकदीने खेळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट मला खेळायला आवडतं. किशोर नाईक हेच तर मैदानामध्ये म्हणतोय की हे ॲग्रेशन जे आहे ना ते मला माहिती आहे की मी अनेक वेळेला संघर्ष केलेला आहे, अनेक मैदानामध्ये मला संघामध्ये जागा बनवण्यासाठी थोड्या अंशी विचार करावा लागला होता, पण जेव्हा आता मी मैदानामध्ये आलोय ना तेव्हा मी हिरो असणार आहे. किशोर नाईकने आज मैदानामध्ये ही सगळी मनं जिंकलेली आहेत आणि हेच आज सुरेश काका 11 संघामध्ये यू नीड टू हॅव ॲग्रेशनमध्ये त्याने मैदानात दाखवून सुद्धा दिलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा अक्षयचं कौतुक करावं लागेल. शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. हॅलो, आपल्या PNP चषकासाठी ज्यांनी भेट देण्याचं ठरवलेलं होतं आणि आज त्या उपस्थित झालेल्या आहेत अशा काही सन्मान मूर्ती आज आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत ताईंच्या हस्ते. रामराज मोहल्ला येथील ताहिर उस्मान मुजावर यांचं इथे आम्ही सन्मान करणार आहोत स्टेजवरती. तरी ताई आपल्याला विनंती असेल की आपण ताहिर उस्मान मुजावर शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपली स्पर्धासुद्धा आज आपण इथे मोठ्या भव्य दिव्य आणि दिमाखात साजरी करतोय आणि त्यासाठी उपस्थित झालेले ताहिर उस्मान मुजावर यांचं मंचावर स्वागत होत आहे ताईंच्या हस्ते. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. धन्यवाद मित्र. स्वर्गीय प्रभाकर नारायण पाटील तथा भाऊ यांच्या सोबत अनेक वर्ष काम केलेले आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते ताहिर उस्मान मुजावर यांचं आपण स्वागत केले. त्यानंतर रामराज मोहल्ल्यातील आणखीन एक आमचे सदस्य आहेत युसुफ अहमद पटेल यांचं मंचावर स्वागत केलं जाणार आहे ताईंच्या हस्ते. युसुफ अहमद पटेल यांचं स्वागत. शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. त्यानंतर आमचे तिसरे सन्मान मूर्ती असतील अबुल कादिर मुजावर. हे सुद्धा रामराज मोहल्ल्यातील शेका पक्षाचे अतिशय धैर्यशील कार्यकर्ते आहेत. तर त्यांचा ताईंच्या हस्ते सन्मान होणार आहे अबुल कादिर मुजावर यांचा. नव्या लक्षाचा शेका त्यानंतर पक्षाचा अनवर उस्मान पटेल यांचं मंचावर स्वागत केलं जाईल. अनवर उस्मान पटेल. साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. अनवर उस्मान पटेल यांचं मंचावर स्वागत केलं जात आहे ताईंच्या शुभ हस्ते. त्यानंतर हे आहेत ना अखिल. त्यानंतर मंचावर उपस्थित अखिल शरीफ पटेल यांचंही स्वागत ताईंच्या हस्ते केलं जात आहे. अखिल शरीफ पटेल यांचंही स्वागत होईल. रामराज मोहल्ला इथून आलेले शेका पक्षाचे सर्व हे कार्यकर्ते आणि सातत्यानं या पक्षाबरोबर जोडले गेलेले आणि अविरत कार्य केलेले असे सर्वांचा या मंचावरती ताईंच्या शुभ हस्ते सन्मान झालेला आहे. मी सर्वांना इथे आल्याबद्दल धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे खेळाडू लायबा सज्जाद अन्सारी रामराज मोहल्ला येथील एक खेळाडू आहेत आणि त्यांचाही सन्मान होणं इथे अत्यावश्यक आहे.
इब्राहिम पटेल यांचे स्वागत मंचावरती होणार आहे. इब्राहिम पटेल आपलं स्वागत इथे केलं जात आहे. या ठिकाणी एक सन्मान होतोय. लायबा सज्जद अन्सारी रामराज मोहल्ल्यातील ही मुलगी आहे, खेळाडू आहे. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा ही रायगडाची शान. या ठिकाणी एक सन्मान होतोय. लायबा सज्जद अन्सारी अर्थात रामराज मोहल्ला येथील खेळाडू आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी तिथे उपस्थित राहायचं आहे. वळूया मैदानामध्ये. अक्षय मोन्याच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात आणि एक मैदानामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की थोड्या अंशी राखीव इनिंग जी पाहायला मिळावी ही जी अपेक्षा होती ती आता मैदानामध्ये पेश करताना पाहायला मिळतोय तो फलंदाज. पंचांकडून इशारा येतोय की हा लेग बाईटच्या स्वरूपात चौकार असेल. छावा नवा जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा ही रायगडाची शान 37 पक्षाचा मान. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. रुद्र वॉरियर्स आक्षी नागाव संघ 37 पर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय. या 37 धावा बनवताना अक्षय मोन्या अजूनही बॅटिंग करतोय. सलामीला आलेला फलंदाज समोर 3-4 फलंदाज बाद होताना सुद्धा त्याने पाहिलंय. आणि आता माहिती आहे की केतन पाटील गोलंदाजीला आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसरा निर्धाव होता, तिसऱ्या चेंडूवर लेग बाईटच्या स्वरूपात चौकार मिळाला, चौथा चेंडू निर्धाव आलेला पाहायला मिळतोय. हा सामना थोड्या अंशी का होईना आपण पाहतोय ना की क्रिकेटच्या मैदानामध्ये शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो, अशा पद्धतीची चिन्ह निर्माण करू शकतो. कारण ती क्षमता आहे ना दोन्ही संघांमध्ये, दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये. आणि विशेषतः अक्षय मोन्याची बॅटिंग पाहण्यासाठी अनेक स्क्रीन टी व्हीवरती अर्थातच टी व्ही ऑन झालेत. मोबाईलच्या स्क्रीनवरती अनेक जण अक्षय मोन्याच्या त्या टान्सला किंवा त्यांनी मारलेल्या फटक्यांना पुन्हा पुन्हा पाठी जाऊन पाहत आहेत की कशा पद्धतीने तो फटका खेळला होता. पण विशेष असेल ते केतन पाटीलचं मला कौतुक करावं लागेल. कारण अक्षय समोर असताना तो लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय, हे कौतुकास्पद आहे. कारण तुम्ही जे वेळेला समोरच्या फलंदाज चांगल्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना केतनला सुद्धा माहिती आहे ते इम्प्रेसिव्ह टेक्निक मी सुद्धा घेतलेलं आहे. आणि त्याच वेळेला तशा पद्धतीने कौतुकास्पद अशा पद्धतीची कामगिरी माझ्याकडून सुद्धा होणार. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा रुद्र वॉरियर्स साक्षी संघाच्या पाहायला मिळतात. म्हणजे कौतुक करावं लागेल किशोर नाईकने जे मैदानामध्ये सुचिन्ह निर्माण केली होती किंवा ज्याला आपण म्हणतो ना की त्या फुटप्रिंट्स असतात, पाऊल खुणा असतात. मग कोणत्याही काळामध्ये तुम्ही जेव्हा असाल, आज क्रिकेट या टप्प्यावरती आलेलं पाहायला मिळतंय, लोकल टू ग्लोबल झालेलं पाहायला मिळतंय. पण याच्या अगोदरचं क्रिकेटला सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. कारण त्यांनी कुठेतरी तो एक हमर रस्ता तयार केलेला असतो, त्या रस्त्याला आपण मग डांबरी रस्त्यामध्ये कन्वर्ट केलेला असतो, मग डांबरी रस्त्याचा पुढे जाऊन कॉन्क्रीटचा रस्ता तयार होतो, मग त्याच्या पुढे तो महामार्ग तयार होतो. हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, याच्या अगोदर दिलेल्या माणसांचं ते वैभव महत्वाचं आहे. आणि म्हणूनच व्यासपीठावरती जेव्हा आज सन्मान झाले, सन्माननीय भाऊंच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते आमचे नेते स्वर्गीय बच्चूभाई मुकादम यांच्या खऱ्या अर्थानं आज स्मरण व्हावं अशा पद्धतीची कामगिरी करणारे एक ज्यांना खऱ्या अर्थानं मानवंदना द्यावी. बच्चूबाईंनी जे काही शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवासामध्ये योगदान दिलेलं आहे, शेतकरी कामगार पक्षाच्या वाटचालीमध्ये ज्या पद्धतीचं त्यांचं अर्थातच श्रेय राहिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि आज ही सर्व मंडळी रामराज विभागातील जी आज या व्यासपीठावरती उपस्थित झालेली आहेत, आज आम्हाला अभिमान वाटतो की शेतकरी कामगार पक्षाच्याच अर्थातच आमच्या सौ चित्रलेखाताई पाटील, ज्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते आपले आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांच्या सुनबाई आहेत. आणि किंबहुना आज जेव्हा एक भाई जसं म्हणाले की काल पक्षाच्या चौथी पिढी सुद्धा आज या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे कामगिरी करते, मला वाटतं बच्चूभाई सुद्धा वरून हे पाहत असतील तेव्हा आपल्या सर्वांना आशीर्वाद देत असतील आणि म्हणत असतील शेतकरी कामगार पक्षाची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. मोठा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. झुंजेल आता छावा नवा जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा ही रायगडाची शान शिखा पक्षाचा मान
बघा षटकाराने धावसंख्या वाढली, 44 धावा धावफलकावरती झाल्यात आणि अक्षय मुनेला माहिती आहे हे शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावा बनवल्याच पाहिजे आणि त्या पद्धतीने कामगिरी केलीच पाहिजे. शेवटच्या षटकामध्ये प्रारंभ गोलंदाजीला आलाय, 2 चेंडू जरूर झालेत, 6 धावा सुद्धा आल्यात. बॅटल इंटरेस्टिंग आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला बीट करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू वेगाने निघाला होता. अर्थातच राजधानी एक्सप्रेसचा स्पीड नसेल, पण ती एवढं मात्र जरूर आहे की ती कुठल्याही पद्धतीने लोकल स्टॉप सुद्धा घेणार नाहीये. त्यामुळे कधी कधी गडबड होतं आकाशाच्या वेळेला. आणि आज मैदानामध्ये अक्षयला रोखून दाखवलं जाते. 44 धावा धावफलकावरती आल्यात. सुरेश काका 11 वर्सोली संघाचे गोलंदाज आज मैदानामध्ये अक्षय मुन्याच्या विरुद्ध जी स्ट्रॅटेजी त्याने बनवली ना ती पूर्णपणे मैदानामध्ये पाहायला मिळाले. आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी करायची किंवा त्याच वेळेला अक्षय मुन्याला जखडून ठेवायचं, मध्येच एखादा यॉर्कर वन टाकायचा, मध्येच एखादा स्लोवर वन टाकायचा. आणि आज मैदानामध्ये या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने 4 चेंडूमध्ये केवळ प्रारंभाने 6 धावा खर्च केल्यात. एक फटका जरूर आला, पण 3 चेंडू निर्धाव आहेत. त्याचं काय, त्याचं तर कौतुक करावं लागेल. यावेळेला अक्षय मोन्या मात्र ठोकतोय आपल्या दिमाखदार पद्धतीने. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, दे धक्का घे चक्का. झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान. थँक्यू सो मच डीजे मास्टर. असं नेहमी म्हटलं जातं बघा, अ स्ट्रोक मेकर मे फेल वन, ही मे फेल ट्वाइस, but he cannot fail always, and the success of the stroke maker is the greatness of the game. आणि हा स्ट्रोक मेकर प्लेयर आहे अक्षय पाटील. त्याने मैदानामध्ये हेच तर दाखवून दिलं की आज मैदानामध्ये एका चेंडूवरती मी मिस झालो, दुसऱ्या चेंडूवर मिस झालो, पण वारंवार मिस होणार नाहीये. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरेश काका 11 वर्सोली संघाच्या विरुद्ध खेळताना प्रारंभ जिथे गोलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला रुद्र वॉरियर साक्षी नागाव संघ जेव्हा 50 धावा धावफलकावरती झाल्यात त्यांनाही माहिती आहे की शेवटचा चेंडू येणं बाकी असताना थोडी फलंदाजी ॲक्सेलरेट जी झालेली आहे तो स्पीड कायम ठेवायचा, कंटिन्यू करायचा. ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. पंचांकडून इशारा मात्र आलेला आहे की हा वाईड असणार आहे. पंचांकडून इशारा आला की अर्थातच अवांतरच्या स्वरूपामध्ये एका धावेची भर पडणार. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. पण प्रारंभाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने वैविध्यता त्याने जपले आणि सुरेश काका 11 वर्सोली संघाला मैदानामध्ये ज्या पद्धतीने ठेवणं आवश्यक होतं संघाला संपूर्ण स्पर्धेत त्या पद्धतीचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि त्याच्यामुळे एकेरीच धावफलकावरती नोंदवली जाणार आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 52 धावा धावफलकावरती लागल्यात आणि सामना जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. हॅलो. अखंड रायगड नगरीमध्ये संपन्न होत असलेल्या PNP चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय चित्रलेखाताई पाटील यांच्या नेतृत्वात संपन्न होत असलेली ही PNP चषक स्पर्धा आणि या चषकाच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाच्या रामराज विभागातील कार्यकर्त्यांचा मान सन्मान होणं तेवढंच गरजेचं आहे असं मनोगत ताईंनी व्यक्त केलं. आणि रामराज विभागाचा उच्चार करत असताना दिवंगत बच्चूभाई मुकादम यांचं स्मरण होणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण त्या विभागाला आदरणीय दिवंगत दादा त्याचप्रमाणे दिवंगत भाऊ यांच्या बरोबरीने जर कोणी काम केलं असेल तर ते दिवंगत बच्चूभाई मुकादम यांना श्रेय जातं. आणि त्या भागामध्ये तळागाळातील जे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर संपूर्ण ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाची धुरा सर्वस्वी आपल्या खांद्यावर पेलण्याचं काम समस्त आपल्या शेका पक्षाच्या नेतृत्वाने केलं. आणि म्हणून त्या विभागातील कार्यकर्त्यांचा आणि विविध क्षेत्रामध्ये नामवंत अशा पदाधिकाऱ्यांचा सन्मान होणं इथे गरजेचं आहे. आणि म्हणून मी सन्मानाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. या महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये मागील महिन्यामध्ये पुणे येथे जिने आपलं घवघवीत यश संपादन केलं आणि रामराज विभागाचंच नव्हे तर ग्रामपंचायत बोरघर आणि या अलिबाग तालुक्याचं नाव सगळीकडे पसरवलं अशी कुमारी धनुजा रमेश गुंडे या ठिकाणी उपस्थित आहे. राहणार मोरखोल. मी आदरणीय ताईंना विनंती करतो की धनुजा रमेश गुंड या आपल्या महिला भगिनीला विद्यार्थिनीला आपण सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे
महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारी, त्याचप्रमाणे आपल्या PNPची विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा दिनेश तावडे सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. तिचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान होत आहे. मी आदरणीय ताईंना पुन्हा एकदा विनंती करतो की कुमारी आकांक्षा दिनेश तावडे मोरोंडे या आपल्या भगिनीचं या ठिकाणी आदरणीय ताई सन्मान करतील. नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. स्वर्गीय दत्तात्रय नारायण पाटील तथा दादा व स्वर्गीय प्रभाकर नारायण पाटील तथा भाऊ यांच्या बरोबरीने शेतकरी कामगार पक्षाची धुरा ज्यांनी सांभाळली अशी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत बोरगावचे माजी सरपंच सन्माननीय बाळूशेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यास मी ताईने विनंती करतो. आदरणीय बाळूशेठ पाटील यांचा सन्मान ताई करत आहेत. ग्रामपंचायत बोरगावचे माजी सरपंच आणि एक शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. या PNP चषकाच्या व्यासपीठावरून समस्त या रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने या ठिकाणी आदरणीय ताई त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहेत. त्याचप्रमाणे स्वर्गीय दादा व स्वर्गीय भाऊ यांच्या बरोबरीने शेतकरी कामगार पक्षाचं ज्यांनी निष्ठेने काम केलं असेच त्यांचे सहकारी ग्रामपंचायत बोरगावचे माजी सरपंच सन्माननीय यशवंतजी भगत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी ताईंनी करावं असं मी ताईंना विनंती करतो. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. एक व्यावसायिक आदरणीय ताई त्यांचा सन्मान करत आहेत. त्याचप्रमाणे संगीताच्या क्षेत्रातून अनेक वर्ष विविध क्षेत्रातील कलारसिकांची मनं जिंकणारा एक लिलया कविवर्य गायक, महाराष्ट्राचे ख्यातनाम कविवर्य गायक आदरणीय रघुनाथजी पाटील बोरघर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी ताईंना विनंती करतो की सन्माननीय रघुनाथ धाऊ पाटील राणा बोरघर यांचा सुद्धा सन्मान करावा. जयंत भाई आधार मनाला, स्वर्गीय दादा व स्वर्गीय भाऊ यांच्या बरोबरीने एक निष्ठेने काम केलेले एक चेहरा शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आदरणीय रघुनाथ गणपत पाटील मोरोंडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय ताईंना मी विनंती करतो की श्री रघुनाथ पाटील यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करावा. गेली अनेक वर्षे शेका पक्षाच्या पाठीशी उभे असलेले हे चेहरे, हे व्यक्तिमत्व खरोखरच अभिमानाचा जी बाब आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातून कबड्डी खेळातून राज्यस्तरीय नेतृत्व करणारे या ग्रामपंचायत बोरघर हद्दीतील आणि गंगेवाडी गावचे आमचे आदिवासी बांधव कुमार रोहित धर्मा लेंडी व कुमार गौतम मोतीराम लेंडी यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी. तसेच आदरणीय भाऊ दिवंगत बच्चूभाई मुकादम यांच्या बरोबरीने काम केले शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोरखोलगावचे ग्रामस्थ नामदेव बाळूगुंड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मान सन्मान ताईने करावा असं मी ताईने विनंती करतो. आदरणीय नामदेव गुंड शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. थँक्यू. वरील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण दोन संघादरम्यान अर्थात नाणेफेक करतोय, एका बाजूला आदिरा वॉरियर्स कावाडे, दुसऱ्या बाजूला मुस्कान 11 मांडला संघ. मांडला संघाचा या ठिकाणी कॉल असणार आहे. हेड मागितलंय, हेड पडलंय सुद्धा. मांडला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः काय स्वीकाराल? वेळ अगदी आपल्याकडे फार कमी आहे. न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. अर्थातच मुस्कान 11 मांडला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. उत्तरार्धाच्या खेळाला झाले सुरुवात, जिथे पहिल्या चेंडूवरती झालाय फलंदाज बाद. वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे संदीप जगे सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. फलंदाजाने लगेच मैदानामध्ये यायचं आहे. मी दोन्ही पंचांना सुद्धा विनंती करतोय, फलंदाज उशिरा आले तर तुम्ही टाइम आउटचा पर्याय घेऊ शकता. हॅलो.
नमस्कार. 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे राजपथावर संचलनामध्ये नॅशनल कॅडेट कोर म्हणजे NCCमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केलेले नाना पाटील हायस्कूलचे हे 2 विद्यार्थी आहेत ज्यांनी NCCमध्ये तिथे संचलनामध्ये सहभाग घेतला. कुमार जय महेश पाटील याचा या ठिकाणी सन्माननीय चित्रलेखाताई पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. महेश जयेश पाटील. चेहरा नवा नव्या लक्षाचा तसेच कुमार गौरेश दत्तेश डिंगणकर हे दोन्ही नाना पाटील हायस्कूल पोयनाडचे विद्यार्थी आहेत. हे दादा क्षेत्ररक्षण ही एक कला आहे आणि आज आपण पाहतोय लॉंगॉनला ज्या पद्धतीने अनिशने क्षेत्ररक्षण केलंय ना, मी नेहमी म्हणतो ना ते की फिल्डिंग इज लाईक अ मॅथमॅटिक्स, मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट. अनिशने केवळ षटकार अडवलेला नाहीये तर आपल्या संघाचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढवला. पहिल्या चेंडूवरती जेव्हा विकेट सुद्धा मिळाली होती, अक्षय पाटील गोलंदाजीला आला. रुद्र वॉरियर साक्षी संघाने 52 धावा मैदानात बनवल्या, 53 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आणि आता राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. समोर फलंदाजी करणारा अर्थातच प्रशांत जायनाखवा आणि शिरू ही जोडी मैदानामध्ये आहे. प्रशांत जायनाखवाला राऊंड विकेट जाण्यामागे काय स्ट्रॅटेजी असावी? आकाश, मला वाटतं कधी कधी याही स्ट्रॅटेजीचा विचार करावा लागतो की तुम्हाला समोरचा फलंदाज जो काही आहे तो आउट ऑफ द स्टंप येऊन खेळणार की डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळणार. इथे डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता त्याच्यामुळे त्याच्याकडे चेंडू जातोय. क्रिकेटमध्ये या स्ट्रॅटेजीवरती बरंच काही बोलावं लागतं. पण आज डे नाईट सदरामध्ये जेव्हा आपण क्रिकेट स्पर्धेबद्दल बोललो, PNP चषक 2024 हा डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा सामना आपल्याला डे नाईट सदरामध्ये पाहायला सुद्धा मिळाला. म्हणजे एका संघाने दिवसा अर्थातच मैदानामध्ये 5 षटकं खेळली आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा फ्लड लाईट्समध्ये आपण पाहतोय हे सर्व या संघांपैकी अर्थात दुसरा संघ मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळालाय. चांगला फटका खेळला शिरूने, वाईड मिड विकेटला क्षेत्ररक्षक नसणार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय आणि पंचांकडून इशारा. वेलकम आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. PNP चषक. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरेश काका 11 संघाला सामना जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. बघा, टेनिस क्रिकेट जे काही आहे ना ते अलीकडच्या काळामध्ये 10 वर्षांमध्ये, मागच्या 10 वर्षांपासून साधारण माझ्या बाजूला आमचे पंच या स्पर्धेसाठी असणारे बाबू म्हात्रे सर आहेत आणि आपल्याला आठवत असेल पालीचं ते गबा वडेर हायस्कूलचं मैदान आणि आपण त्या ठिकाणी मी समालोचन करण्यासाठी असायचो. आपण पंच म्हणून सर त्या ठिकाणी उपस्थित असायचात. साधारण एक थोडे अंशी पाठीमागे फ्लॅशबॅकमध्ये एक 12-15 वर्ष आपण गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळायचं तेव्हा यूट्यूब नव्हतं. क्रिकेटमध्ये हीच स्पर्धा आपण अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या खेळाडूंना मैदानात पाहिलं होतं. पण आता मात्र या स्पर्धेचं स्वरूप बदललेलं पाहायला मिळतंय. इथे तर तब्बल पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात आहे. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था, खेळाडूंसाठी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदानांना अनुकूल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलंय. इतकं मोठं स्टँडर्ड आज PNP चषकामध्ये पाहायला मिळालंय. जेव्हा अशा स्पर्धा खेळाडूंना येतात किंवा त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळते ना, त्या अपॉर्च्युनिटीचं मला वाटतं त्याने संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण अशा अपॉर्च्युनिटी फार कमी वेळेला मागच्या 10-15 वर्षापूर्वी मिळायच्या आणि मग जेव्हा क्रिकेट त्या ट्रान्सफॉर्मेशन फेजमध्ये आलंय ना तेव्हा मला वाटतं त्याच्यावरती बोलावं लागेल. कारण बघा, कसोटी क्रिकेट हा एक प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो की द्वारकानाथ संजगिरींचं एक फार सुंदर वाक्य आहे त्याच्यामध्ये की कसोटी क्रिकेट हे 90रीतल्या त्या पारंपरिक मराठी चित्रपटातल्या हिरोईन सारखं वाटायचं. 50 षटकांचं क्रिकेट यावेळेला जोरदार अपील 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 त्याच्यावरती जावं लागेल. आणि
हीच तर गंमत आहे ना की गोलंदाजीला दुसऱ्या षटकामध्ये सूरज पाटील आलाय, समोर थोडासा प्रशांत जाय नाखवा आउट ऑफ द ऑप्स्टम जातो किंवा त्याच वेळेला तो शफल होऊन खेळतो. अलीकडच्या काळामध्ये ज्याला घुसून मारणं असं म्हणतात, सर्जिकल स्ट्राईक, तर या पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग तसं ज्याला रोखायचं असेल ना, आपण येऊ त्या द्वारकानाथ संतगिरी सरांच्या वाक्याकडे, पण सध्या सूरजच्या गोलंदाजीवर कॉन्सन्ट्रेट करूया. हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेचलाय जरूर वाईड एज मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज बाद. क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा, झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा. PNP चषक ही रायगडाची शान, PNP चषक शेका पक्षाचा मान, PNP चषक तरुणाईचा सन्मान, PNP चषक. धन्यवाद डीजे मास्टर. सूरज पाटील गोलंदाजीला आलाय, 23 चेंडू येणं बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी. अजूनही 46 धावाची आकाराची गरज आहे. आणि जेव्हा सूरज गोलंदाजीला आलाय ना, मी सूरजला गेल्या 15 वर्ष गोलंदाजी करताना पाहिलाय, जवळून त्याच्या समवेत अनेक वेळेला संवाद सुद्धा साधलाय, अनेक त्याच्या समकालीन खेळाडूशी मी बोललोय सुद्धा. तेव्हा ते नेहमी म्हणत असतात की सूरजचा जो एक चेंडू आहे की टप्पा घेतल्यानंतर तो ज्या पद्धतीने बाहेर वळतो, त्याला आपण चायनामन सुद्धा पद्धतीने तो आतमध्ये येणाऱ्या चेंडूला म्हणू शकता, किंवा त्याच वेळेला तो बाहेर काढण्याची क्षमता सुद्धा आहे त्याची. ती बोटांची जादू मैदानामध्ये त्याच्याकडे आहे. आणि जेव्हा त्या प्रकारची तो गोलंदाजी करतो, म्हणजे खास करून टप्पा घेतल्यानंतर ऑप्स्टमच्या बाहेर येणारे चेंडू, अशा चेंडूला कमी लेखणं, रजनीकांत सुद्धा सिनेमात त्याला कमी लेखणार नाही, अशा पद्धतीची ती गोलंदाजी असते. आणि म्हणून आउट ऑफ द ऑप्स्टम तुम्हाला खेळायचं असेल तर मग ते तुमचं तंत्र भक्कम असावं लागेल, तुमच्याकडे त्या ताकद तुमच्याकडे असावी लागेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टायमिंग साधावं लागेल. आता खेळाडूचं टायमिंग चुकलं आणि एकदा का वेळ चुकली की मग अर्थातच निर्णय सुद्धा चुकला. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाताना विसावताना आपल्याला पाहायला मिळालं. सूरज पाटील यासाठी तो ओळखला जातो. आज 3 नंबरची जर्सी परिधान करून मैदानात खेळायला आलेला आहे. अर्थातच आपण याच पद्धतीचे नंबर्स खेळाडूंना सुद्धा दिलेत, त्यांच्या चॉईसचे नंबर अर्थातच दिले नाही. त्याचं कारण सुद्धा काही वेगळ्या गोष्टी आहेत, त्या आपण एक या स्पर्धेच्या 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या फॉर्मॅटमध्ये या सगळ्या गोष्टी ॲड करू. पण सूरज पाटीलला जेव्हा आपण स्क्रीनमध्ये पाहतोय, गेली कित्येक वर्ष तो रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. अलिबाग तालुक्यातून बिलॉंग करून रायगड जिल्ह्यातील अनेक दर्जेदार स्पर्धा तो खेळला. लेदर क्रिकेटमध्ये अनेक वेळेला त्याने जिल्हा क्रिकेटला अनेक प्रश्न सुद्धा विचारले आणि जिल्हा क्रिकेटने नेहमीप्रमाणे इग्नोर सुद्धा केलं. पण त्याच वेळेला मैदानामध्ये इथे मात्र आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटमध्ये सूरज पाटीलच्या वलय कधीही कमी झालेलं पाहायला मिळालं नाही. आज तो मैदानामध्ये अशा प्रकारे खेळतोय की जिथे समोरच्या फलंदाजांना एक चॅलेंज त्याने निर्माण केलंय. पहिल्या येणारे 21 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता असताना मला वाटतं ना, प्रारंभ आणि शिरुविक या दोन्ही फलंदाजांना आता ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. अलीकडच्या काळामध्ये जबाबदारी घेणं किंवा जबाबदारी टाळणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात, 2 विरुद्ध टोकाच्या गोष्टी आहेत. सुरेश काका 11 वर्सोली संघाला ज्या धावांची गरज होती तो मोठा फटका पाहायला मिळाला. आणि ज्या सदरावरती आपण बोलत होतो ना की रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, ती मैदानामध्ये पाहायला मिळाली. की इथे जेव्हा मैदानामध्ये आता शिरू वीक बॅटिंग करतोय, पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव बनवली, दुसऱ्या चेंडूवरती चौकार त्याने वसूल केला आणि आता षटकार सुद्धा आपल्या नावावरती नोंदवलाय. सगळं काही समाविष्ट केलंय आपल्या खात्यात. सूरजचा हा स्लो ओव्हर 1 आहे, कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय जरूर आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वेटिंग फॉर अंपायर सिग्नल. चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. PNP चषक ही रायगडाची शान, PNP चषक शेका पक्षाचा मान, PNP चषक तरुणाईचा. धाव फलकावरती 19 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. आणि येणाऱ्या 19 चेंडूत 35 धावांची आवश्यकता असताना शिरूने ती जबाबदारी
छान पद्धतीने स्वीकारलेली पाहायला मिळाली. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, कारण ऑफ स्टंपला आज बघा हे खेळीमेळीचं वातावरण सुद्धा मैदानामध्ये पाहतोय ना. बरोबर शिरूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता की जर तो चेंडू उडला तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल. ही एक रणनीती आहे. गेले कित्येक वर्ष संघ एकमेकांच्या सोबत हे खेळाडू खेळतात. 18 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहताय मित्रांनो PNP चषक 19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारे हा खेळ बहरणार आणि किंबहुना अक्षय मोन्या या वेळेला रुद्र वॉरियर्स साक्षी नागाव संघाला रिप्रेझेंट करताना संघाचा कर्णधार या नात्याने कशा पद्धतीने मैदानात स्वतःला सिद्ध करणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असणार. 9.50 या ठिकाणी करंट रन रेट आहे आणि जेव्हा रिक्वायर्ड रन रेटचा बोलतोय तर 11 पॉईंट या मैदानामध्ये शिरू वेग या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण हा प्रयत्न अर्थातच अयशस्वी झाला. सामना जिंकण्यासाठी आपण 18 चेंडूमध्ये 34 धावांच्या समीकरणावरती होतो. आता 17-33 वरती सामना येऊन पोहोचलेला आहे. बघा इथून थोडी रिस्क घ्यावी लागतात. असं नेहमी म्हणतात ना की काही माणसं आपले पैसे बँकेत ठेवतात जिथे थोड्या अंशी नो रिस्क असतं. काही माणसे आपले पैसे म्युच्युअल फंडमध्ये ठेवतात जिथं थोडंसं कॅल्क्युलेटेड रिस्क असतं. तर काही माणसे आपले पैसे शेअर बाजारात गुंतवतात जिथे हाय रिस्क आणि हाय प्रॉफिट असतं. आता इथे हाय रिस्क हाय प्रॉफिट असेल, कॅल्क्युलेटेड रिस्क असेल की नो रिस्क असेल, फलंदाज ठरवणार आहेत. कारण गोलंदाजी सुद्धा तितकीच उत्कृष्ट दर्जाची आहे. समोर अक्षय मोन्याला खेळून काढायचं किंवा एखाद्या लुजनर चेंडूची वाट बघायची आणि मग वाट लावायची या समीकरणावर बोललं जाईल. पण पहिल्या 2 चेंडूंवरती जेव्हा 2 धावा आल्यात समीकरण बदलले. 16 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. पण या सामन्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. दोन्ही फलंदाज अजूनही मैदानामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या खेळतात आणि प्रारंभ आणि शिरूकडे ती जबाबदारी पार करण्याची अनेक वेळेला कौशल्य आपण पाहिलेलं आणि ते करून सुद्धा दाखवलं जात आहे. चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. ज्या पद्धतीने हा फटका सजवला होता ना शिरूने, कौतुक करावं लागेल. कारण आउट ऑफ द ऑफ स्टंप सुरुवातीला दाखवायचं, मग फलंदाजाची लेंथ आणि लाईन याच्यावरती थोडा जरी कंट्रोल मिस झाला तर मग बरोबर तो चेंडू जिथे गॅप आहे तिथून तो खेळायचा. बघा कधी कधी असं आपण म्हणतो ना की फलंदाज आणि चांगला फलंदाज यामध्ये कोणता फरक आहे. फलंदाज फक्त बॅटिंगवरती लक्ष केंद्रित करतो आणि चांगला फलंदाज चेंडू गॅपमधून कसा काढायचा याचा सराव करतो. आणि या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की इथे जेव्हा आज आपण मैदानामध्ये कळतोय. माझी विनंती आहे आमच्या व्हॉलेंटियर्सना की जरा सूचना द्यायच्या असतील तर बाजूच्या कॉमेंटेटर्सना द्या. इथे कॉमेंट्री करताना प्लीज येऊ नका मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेचा हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चोरटी धाव सुद्धा यशस्वी होते. वेल डन शिरू असं म्हणावं लागेल. कारण ही कल्पकता तुमच्याकडे असावी लागते. जिथे मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, सुरेश काका 11 संघाला धावफलकावरती धावा सुद्धा येणं महत्त्वाचं आहे. आणि मग स्ट्रोक ज्या वेळेला चौकार किंवा षटकारांमध्ये परावर्तित झालेले नाहीयेत, स्ट्राईक रोटेट करून बघूया. थोडं टेन्शन प्रतिस्पर्धी संघावरती निर्माण करूया. 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे.
सर्व व्हॉलेंटियर्सना विनंती आहे की आपण सर्वांनी सीमारेषेवरती तैनात राहायचं आहे. कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण होऊ नये किंवा त्याच वेळेला जो काही निर्णय असेल तो तुमच्याकडून पहिल्यांदा पंचांपर्यंत पोहोचवा, ही तुमची सामूहिक जबाबदारी आहे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. ओळीव मैदानाकडे जिथे 14 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना सुरेश काका 11 वर्सोली संघाचे फलंदाज सुद्धा निडर होऊन खेळतात. त्यांना माहिती आहे की आज मैदानामध्ये जे आपण खेळतोय ते एका स्टेटमेंटवरती खेळतोय ना, की यू डोंट प्ले फॉर अ क्राऊड, यू प्ले फॉर युअर टीम. आणि ती संज्ञा महत्त्वाची. अक्षय मुन्याचा हा एक स्टॉक चेंडू आहे. आपण पाहिला होता की नजीब मुल्लाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अक्षयने ज्या वेळेला 4 घातक फलंदाजांना बाद केलं होतं ते षटक संपूर्णपणे म्हणजे त्यावेळेला सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीने ते षटक व्हायरल झालं होतं, मला वाटतं त्या स्पर्धेतलं सर्वाधिक व्ह्यूअरशिप त्याच अर्थातच गोलंदाजीला मिळाली होती किंवा त्या अर्थातच मोमेंटला मिळाली होती. अशा प्रकारची ती गोलंदाजी होती. 4 चेंडूमध्ये 4 विकेट मिळवणं ड्रीम स्पेल, आणि तेही अर्थातच स्टेडियम मोठ्या स्पर्धेमध्ये. आता मात्र मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत आणि डिसिजन येतोय व्हॉलेंटियर्स. डिसिजन द्या अंपायर पर्यंत. षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान. 12 चेंडू येणं बाकी आणि 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. आणि 12 चेंडूत जेव्हा 21 धावांची आवश्यकता आहे तेव्हा थोड्या अंशी मला वाटतं पंचांकडे काहीशी दाद मागितली जाते. मला वाटतं ना, मी दोन्ही संघांना विनंती करतोय आणि पंचांना जर तिसऱ्या पंचांची डिसिजन झालेला आहे तर तिसऱ्या पंचांचं दाद मागितलेले नाहीये ना? नाहीये, षटकार दिलेला आहे. ओके, त्यामुळे जेव्हा षटकार दिलेला आहे त्यावेळेला नाही, षटकार दिलेला आहे, डिसिजन आलेला आहे, सो तो षटकार म्हणूनच नोंदवला जाईल. वळूया मैदानामध्ये जेव्हा 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. आणि जर तिसऱ्या पंचांची दाद घ्यायची असेल तर अगोदरच मी दोन्ही ऑनफिल्ड अंपायरना सुद्धा विनंती करतोय की अगोदरच कृपया आपण तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बारा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. बघा, कोण बनेगा करोडपती आपण बऱ्याच जणांनी पाहिलंय, बऱ्याच जणांनी त्याचा आनंद सुद्धा घेतलाय. बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की आम्ही सुद्धा त्या हॉट सीटवरती बसलो असतो तर आम्हीही करोडपती झालो असतो. प्रत्येकाच्या नशिबाची गोष्ट आहे, पण त्याच्यामधली टॅगलाईन फार सुंदर आहे. त्या टॅगलाईनमध्ये आहे की सीख ना बंद तो जीत ना बंद. आणि आज मैदानामध्ये हे पाहिलं गेलेलं आहे ते अर्थातच सुरेश काका 11 वर्सोली संघाच्या खेळाडूंकडून. त्यांना माहिती आहे की इथे मैदानामध्ये आकाश, जे तू मगाशी म्हणालास ना की लर्न अँड अर्न ही थिअरी असते, मैदानामध्ये थोड्या अंशी तुम्हाला ते लर्न करावं लागतं, शिकावं लागतं आणि मगच तुम्हाला ते शिका आणि कमवा. या पद्धतीने ते मैदानात तुमच्याकडे तुमच्या धावसंख्येमध्ये नोंदवलं सुद्धा जातं. बॅक टू द बॉलर खेळला, एक धाव तर नक्की येणार आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पण शिरूला माहिती आहे की जो कॉन्फिडन्स आपण मैदानामध्ये पेरून ठेवलेला आहे त्याची सुंदर फळांमध्ये आता रूपांतर होणार. कारण 11 चेंडू येणं बाकी आहे, सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे आणि त्या प्रकारचा हा खेळ मैदानामध्ये सुरू सुद्धा आहे. इथे दोन्ही विजयी संघ आहेत, त्याच्यामुळे जो आता विजयी संघ होईल यानंतर तो अर्थातच सुपर 12 साठी क्वालिफाय होणार. त्याच्यानंतरचा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार अधिरा वॉरियर्स कावाडे
विरुद्ध मुस्कान 11 मांडला. या संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. त्या लढतीकडे सुद्धा आपण एका वेगळ्या नजरेने पाहू. पण सध्या 11 चेंडूत 20 धावांची आवश्यकता असताना नो मॅन लँडमध्ये चेंडू पडलेला पाहायला मिळतो. आणि ही एक खासियत आहे बघा, 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या जातात रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये या कॉर्डिनेशनला काय म्हणावं की तुम्हाला जिथे गरज आहे तिथे त्या पद्धतीने धावा बनवायच्या असतात. धावा येणं महत्त्वाचं असतं. नेहमी आपण समालोचक मित्रमंडळी म्हणत असतो की क्रिकेटमध्ये धावा कशा आल्यात याला महत्त्व नाही आहे, धावा आल्यात याला महत्त्व आहे. आणि मग इथे आपण जे पाहिलं ना की प्रसंगावधान राखणं हा मराठीमध्ये एक शब्दप्रयोग नेहमी केला जातो की जर क्षेत्ररक्षक खूप दूरवर तैनात आहे, सीमारेषा खूप दूर आहे, तर अशा वेळेला चान्स घेऊया. राजा पेटे सर नेहमी म्हणायचे की क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. आणि त्या उक्तीप्रमाणे इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आता एक चांगला फटका सजवला जातोय. सुरेश काका 11 वर्सोली संघाच्या खात्यामध्ये 6 धावांची नोंद करून घ्या. षटकार क्रमांक 2 प्रारंभ पाटीलचा. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान. थँक्यू तरुणाईचा मास्टर. सन्मान. 9 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. आणि अशा वेळेला सुरेश काका 11 वर्सोली संघ मैदानामध्ये फाईट बॅक करतोय. त्यांना माहिती आहे की सामना आपल्या बाजूने झुकवण्याची जी ताकद आहे त्या जोडगोळीने मैदानात दाखवले. अर्जुन रणतुंगा श्रीलंकन संघासाठी नेहमी म्हणायचं की क्रिकेट इज ऑल अबाउट गेम ऑफ पार्टनरशिप. आणि तुम्ही ते पार्टनरशिप मैदानामध्ये रचता का? 1996चा विश्वचषक त्याने जिंकला. 2011चा विश्वचषक भारतीय संघाने जिंकताना गौतम गंभीरने केलेल्या त्या पार्टनरशिप कोण विसरणार आहेत? त्या कामगिरीला कोण अर्थातच नजरअंदाज सुद्धा करणार आहेत. आणि ही पार्टनरशिप महत्वाची आहे. बघा ना, 2 फलंदाज लवकर बाद झाले होते आणि अशा वेळेला शिरू आणि बघा जमिनी लगत फटका खेळला जातोय. त्याला माहिती आहे की विकेट शाबूत ठेवणं हा महत्वाचा भाग असणार आहे. प्रारंभाने एका बाजूने टेम्पो सेट केलाय. आता 7 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये जेव्हा 10 धावांची आवश्यकता आहे, एका ओव्हरमध्ये साधारण 10 धावा येतात. हे समीकरण शिरूला सुद्धा माहिती आहे, हे समीकरण अक्षयला सुद्धा माहिती आहे. आणि या दोन्ही खेळाडूंना जेव्हा माहिती आहे, जे संघांचे कर्णधार आहेत, तेव्हा सामना संत गतीने पण संयमाने सुद्धा खेळला जातोय. मोठा फटका खेळला जातो. या वेळेला थोड्या अंशी वाईडेस्ट मिड विकेटला खेळवायचा होता, पण चेंडूचा टप्पा म्हणजे ज्याला म्हणतो आपण की टर्न अँड बाउन्स थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये एका वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाले. आणि त्यामुळं 2 धावा या फटक्यावरती तरी आलेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या पुढच्या 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असणार आहे. रुद्र वॉरियर साक्षी नागाव संघाला त्या ड्रीम स्पेलच्या शोधात जावं लागेल, कारण तो ड्रीम स्पेल महत्वाचा. बघा, शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असताना सुरेश काका 11 वर्सोली संघाच्या या फलंदाजाने मैदानामध्ये ती जबाबदारी स्वीकारली. तो खेळ सजवला. तो खेळ अर्थातच प्रेक्षकांच्या रूपाने या मैदानामध्ये PNP चषकाला एका वेगळ्या पद्धतीने जळाळी सुद्धा प्राप्त करून दाखवली. अशा पद्धतीचा खेळ इथे बहरवलाय सुद्धा. पण ज्याला आपण म्हणतो ना की उत्तम फिनिश करणं हे सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य असतं, कारण जोपर्यंत सामना तुम्ही संपवत नाहीये तोपर्यंत सामना तुम्ही जिंकलेला नाहीयेत. 6 चेंडूत 8 धावांची आवश्यकताना असे किती सामने सांगावे की सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलाय. आणि मगाशी सुद्धा आपण हेच तर पाहिलं, 6 चेंडूत 10 धावांची आवश्यकता होती आणि समीकरण बदललं गेलं. त्यामुळं गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद. आत्ताच अलीकडे क्रीडा भवनला जेव्हा नाईट क्रिकेट स्पर्धा झाली, 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता होती आणि मग शेवटला एका चेंडूवरती 6 धावांची गरज निर्माण झाली. अशा पद्धतीने सामने जातात निर्णायक मोडमध्ये, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे क्रिकेटच्या या खेळामध्ये नेहमी मी म्हणतो की वक्त की फितरत है दोस्त, कब प्यादे को वजीर बनाए कब शहजादे को फकीर बनाए. आणि म्हणूनच आज मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी आशांक साखरकरच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. आणि आशांक साखरकर रुद्र वॉरियर संघाचा एक असा गोलंदाज आहे ज्याला स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रचंड अनुभव आहे. आणि आज जेव्हा डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो मैदानात आलाय, पहिला चेंडू खराब टाकलाय, कारण आउट ऑफ द ऑफ स्टंप मला वाटतं जवळजवळ मैदानामध्ये तो सज्ज सुद्धा झाला नव्हता. अशा वेळेला त्याने तो चेंडू टाकून दिला आणि शिरूने तो सोडून दिला. त्याला माहिती होतं प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती जाऊन विसावणार आहे, जिथे अचानक या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात धावा सुद्धा येणार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा आशांक साखरवरती दबाव जाणवतोय.
दबाव बहुत बडी चीज होती असं नेहमी म्हटलं गेलेलं आहे. हा दबाव बॉलिवूड इंडस्ट्रीमधल्या अनेक कलाकारांवरती आला, क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा आपण पाहिला. मग त्याला इंटरनॅशनल क्रिकेट अपवाद नव्हतं, त्याला डोमेस्टिक क्रिकेट अपवाद नव्हतं, मग त्याला टेनिस क्रिकेट कसं अपवाद राहील. 6 चेंडू येणं बाकी आहेत, सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. पण कौतुक करावं लागेल या वेळेला अर्थातच सुरेश काका 11 वर्सोली संघाचं आणि त्यांच्या सर्वच फलंदाजांचं. आणि आता मात्र कौतुक करताना नजर लागते आणि शिरू वेग बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये. नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, धन्यवाद. नमस्कार. पक्षाचा मान. बघा नेहमी असं खेळाच्या मैदानामध्ये म्हटलं जातं किंवा त्याच वेळेला अलीकडच्या काळामध्ये स्टेटस लाईन असतात अनेक आमच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या. ते नेहमी म्हणत असतात की मंजिल मिले या ना मिले ये अलग बात है, लेकिन हम कोशिश ही ना करे ये गलत बात है. आणि आज मैदानामध्ये आशांक साखरकर तेच तर मैदानात म्हणत असावा की रुद्र वॉरियर साक्षी नागाव संघाला जर सामन्यामध्ये जिंकायचं असेल, 5 चेंडूत 6 धावा रोखून ठेवायच्या असतील तर मैदानात अशी गोलंदाजी केली पाहिजे ज्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना केवळ बाद नाही केलं पाहिजे तर त्यांच्या मनामध्ये दबाव सुद्धा निर्माण केला पाहिजे. आणि हा दबाव निर्माण होणार का, कारण जेव्हा विकेट सुद्धा त्याला मिळाले, 2 वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतरच्या स्वरूपामध्ये चेंडू आले आणि त्याच्यानंतर त्या धावा सुद्धा आलेल्या पाहायला मिळाल्या, पण विकेट मिळाल्यानंतर एक कॉन्फिडन्स मिळतो. मला वाटतं आता बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जातं. बघा खेळाच्या मैदानामध्ये आपल्याला आपण काय पाहतो की ऑलिम्पिकमध्ये ज्या वेळेला हुसेन बोल्ट धावतो त्यावेळेला त्याची बॉडी लँग्वेज सांगते की आज गोल्ड मेडल कोण घेणार, हुसेन बोल्ट घेणार. ज्या वेळेला मायकल फेल्प्स स्विमिंग पूलमध्ये उतरतो त्यावेळेला स्विमिंग पूलमध्ये उतरायच्या अगोदर त्याची बॉडी लँग्वेज सांगते की गोल्ड मेडल अमेरिकेचं ठरलेलं आहे. किंवा त्याच वेळेला क्रिकेटच्या मैदानावरती विराट कोहली जेव्हा आतमध्ये येत असतो ना तेव्हा बॉडी लँग्वेज सांगते आज 100% आहेत. विराट कोहलीचा कॉन्फिडन्स काही वेगळ्या स्वरूपाचा आहे. ही बॉडी लँग्वेज फार महत्त्वाची असतं. ही बॉडी लँग्वेज काय आहे ना रुद्र वॉरियर्स संघाची ती ओळखावी लागेल जेव्हा 5 चेंडूत 6 धावांची गरज आहे. लेफ्ट हँडेड बॅटर नवीन फलंदाज केतन पाटील मैदानामध्ये आलाय. 1 धाव तो जरूर पूर्ण केले, दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर होणार. येस इट इज गुड रनिंग बिटवीन द विकेट. खराब थ्रो या वेळेला आणि त्याचं रूपांतर 3ऱ्या धावेमध्ये होत आहे. फॅन्टॅस्टिक रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कोऑर्डिनेशन. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये संधीचं सोनं अशा प्रकारे करायचं असतं. 1 धाव आले, दबाव निर्माण करा दुसऱ्या धावेचा. 2 धावा आल्यात. आय एम ऑलवेज टॉकिंग अबाउट टू बी द 1% इम्प्रूव्हमेंट. इथे जिथे 1 धावेची शक्यता होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेची जिथे शक्यता निर्माण झाली तिथे 3 धावा पूर्ण केल्या. आणि त्याच्यामुळे आता येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती 3 धावांची. समीकरण लगेच बदलतं ना, हेच तर महत्वाचं असतं. 1% इम्प्रूव्हमेंटला फार महत्व असतं. हे नेहमीच अधोरेखित केलं गेलेलं आहे. आणि या 1% इम्प्रूव्हमेंटमुळेच सातत्य ही गोष्ट तुमच्या मनामध्ये डेव्हलप होत असते. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. एका धाव्याने फरक पडलाय मित्रांनो. 4 मध्ये आता 3 गरज आहे. 4 चेंडू येणं बाकी आणि 3 धावांची गरज. एक शॉर्ट कव्हर तैनात केला गेलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे आणि आशांकचा पुढचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला पूल केलाय. चेंडू हवेत आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा आहे. सुरेश काका 11 वर्सोली संघ यावेळेला सामना जिंकतायत. मनपूर्वक अभिनंदन. सुपर 12 साठी क्वालिफाय होतात. मनपूर्वक अभिनंदन सुरेशजी गरज. मनपूर्वक अभिनंदन अर्थातच शिरोवेग आणि मनपूर्वक अभिनंदन सुरेश काका 11. झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. PNP चषक. जयंत भाई आधार मनाला, चित्रलेखाताई प्रोत्साहनाला. हे 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 आहा. प्रभाकर भाऊंच्या त्या वारशाचा नव्या पिढीने सन्मान केला. खेळांचा खेळ हा आला रंगाला. चौकारी षटकारांचा हा बोल
चौकार षटकारांचा हा बोलबाला जरी ग